जेव्हा अधिवेशन चालू होतं मी तिथं असणाऱ्या कृषी मंत्र्यांना प्रश्न केला होता. काय प्रश्न होता की जेव्हा हे जे आपलं विमा कंपन्या आहेत, विमा कंपनीकडनं तिथं जी ट्रिगर्स आहेत ते 5 ट्रिगर पैकी 4 ट्रिगर काढण्यात आलेले. आम्ही तेव्हा म्हणलं होतं, तेव्हा तिथं असणारे पत्ता खेळणारे जे मंत्री होते कोकाटे साहेब, ते तिथं कृषी मंत्री होते, त्यांना मी विचारलं होतं की 5 पैकी 4 ट्रिगर तुम्ही वगळलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान तिथं होणार आहे. उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आम्हाला 4 ते 5 हजार कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचवायचे. म्हणजे तुम्ही पैसे वाचवले राज्य सरकारचे, पण फटका कोणाला बसला तर शेतकऱ्याला बसला. का? एक उदाहरण सांगतो. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आज जर ते 4 ट्रिगर असते तर 60,000 रुपये पर हेक्टर अधिकचे तिथं मिळाले असते. पण फक्त सरकारने निर्णय घेतला ते 4 ट्रिगर काढायचा, म्हणून 60,000 जे विमा कंपनीकडनं आमच्या शेतकऱ्याला मिळाले असते ते दुर्दैवाने आज सोयाबीन शेतकऱ्याला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. कांद्याचं तसंच, इतर पिकाचं तसंच, फळबागाचं तसंच. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. आणि आज इथं असणारे नेते काय म्हणतात तर आम्ही 7,000 हेक्टरी 8,000 हेक्टरी तिथं देऊ. त्यामुळे विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. हसनवारीवर ह्या लोकांनी तो विषय तिथं नेला आणि आज आमच्या शेतकऱ्याचं विमा कंपन्याला ते ट्रिगर काढल्यामुळे 12,000 कोटीचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालेलं आहे. ते नुकसान कोण भरून काढणार याच्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे.